तर विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा चौथीचं मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हे प्रकरण पाहणार आहोत. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण मोठ्यात मोठी लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या करताना काय करायचं? लहानात लहान व मोठ्यात मोठी मोठ्यात मोठी संख्या संख्या कशा तयार करायच्या ते पहिले पहा. ठीक आहे. तर पहिले काय करायचं, जर एखादी संख्या असेल, पहिले आपण पाहू तर दोन अंकी सर्वात लहानात लहान संख्या कोणती आहे? तर दोन अंकी लहानात लहान संख्या आहे 1 आणि 0 आणि दोन अंकी मोठ्यात मोठी जी संख्या आहे ती 9 आहे. तीन अंकी जर लहानात लहान संख्या पाहिली तर ती 100 येईल आणि मोठ्यात मोठी येणार 999. चार अंकी जी लहानात लहान संख्या आहे ती 1000 आहे आणि मोठ्यात मोठी 9999. तसंच पाच अंकी संख्या 100000 आहे. लहानात मोठ्यात मोठी 5 वेळेस 9. म्हणजे एकंदरीत तुम्हाला अंदाज आला असेल, जेवढी अंकी सांगितले तेवढं. आता आपण प्रत्यक्ष प्रश्नाला सुरुवात करू आणि तुमचे म्हणजे सर्व जे डाऊट असतील ते इथे आपण कव्हर करू शकतो. आता इथे पहा, 0, 2, 5, 7, 9 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? मग इथे आपण काय करायचं? इथे आपण सर्वात लहान संख्या करायची, तर आपण पहिले सर्वात लहान अंक घेतो. ठीक आहे. त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला लहान अंक, त्याच्यातला नंतर उरलेला याच्यातला लहान अंक, त्याच्यातला नंतर लहान अंक, मग उरलेला म्हणजे जे लहान लहान अंक राहतील ते. आता इथे पाहायचं पहिले काय सांगितलं इथं सर्वात लहान. पण इथे जर पाहिले ते 5 अंकी संख्या आपल्याला करायची आहे, ते सर्व अंक वापरायचे. पण इथे जर आपण हा जो 0 आपण सुरुवातीला घेतल्यामुळे त्या 0ला काही व्हॅल्यूच राहणार नाही. परंतु हा 0 आपल्याला इकडे न्यावा लागेल. ठीक आहे. 2 0 5 7 9 असे आपल्याला अंक ती संख्या तयार होईल. आता आपण पर्यायामधून जरी पाहिलं, हे 25,000 होतात, 27,000, हे 20,000 ते 20,000 इथे आहे. आता या दोन 20,000पैकी आपण जर इथे पाहिलं 20,500 आहेत आणि इथे 20,700. मग 20,500 ही संख्या लहान असते, 20,700 ही मोठी असते. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, 60854 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या यांच्यातील फरक किती? म्हणजे आपल्याला हे सर्व अंक वापरायचे, सर्वात मोठी संख्या करायची आहे, सर्वात लहान संख्या करायची आहे, आणि त्या दोन्ही संख्येतला आपल्याला फरक फरक म्हणजेच वजाबाकी काढायची. आपल्याला काय करावं लागेल, इथे जर मी सर्व अंकाचा वापर केला आणि मोठ्यात मोठी संख्या काढायची असेल, त्याच्यातला सर्वात अंक मोठा जो आहे तुम्हाला सुरुवातीला घ्यावा लागेल. त्याच्यातला सर्वात मोठा अंक 8 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, त्याच्यानंतर 5 आहे, त्याच्यानंतर 4 आहे आणि त्याच्यानंतर 0. आणि सर्वात लहान संख्या करायची असेल तर मला पहिले 0 नाही घेता येणार. मला पहिले 4 घ्यावं लागेल, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर उलटं असं जावं लागेल. 5, 6 आणि 8. आता या दोघातला फरक विचारला मला. 0 मधून 8 जात नाही, त्यातला एक कमी केला, एक इथं घेतला. 10 मधून 8 गेले, 2 आले. 3 मधून 6 जात नाही, त्यातला एक कमी केला, इथं घेतला. 13 मधून 6 गेले, 7 राहिले. 4 मधून 5 जात नाही, त्यातला कमी केला, एक इथं घेतला. 14 मधून 5 गेले, 9 राहिले. हे 5 ला 5 राहणार आणि हे 8 मधून 4 गेले, 4. म्हणजे 45,972. 45,972 आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये येईल. पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे 732. या अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येचे योग्य वाचन कोणते? तर याचं 7 आपल्याला पहा, 5 अंकी संख्या तयार करायची आहे, 7, 3 आणि 2 ह्या अंक वापरून. मग जेव्हा मोठ्यात मोठी संख्या तयार करतो, जो मोठा अंक आहे तो जास्त वेळेस घ्यायचा. ठीक आहे. 3 आणि 2 म्हणजे सर्व अंक तर यायलाच हवे आणि जो मोठा अंक आहे तो आपण जास्त वेळेस लिहू शकतो. ठीक आहे.
तर असं आपण ही 5 अंकी संख्या आपण तयार केलेली आहे. याचं वाचन होईल 77,732. 77,732 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 1-0 या 2 अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्या व सर्वात लहान 3 अंकी संख्या यांच्यातील फरक किती आहे? मग ह्या 2 अंकाचाच वापर करायचा. सर्वात लहान 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या तयार करायची. सर्वात लहान 5 अंकी संख्या होईल 1000. 3 अंकी सर्वात लहान ही संख्या होईल 100. तर ह्या दोघांमध्ये 00 इथे जात नाही, त्यातला एक कमी केला, इथे घेतला. 10 मधून एक गेला 9 आणि इथे 9 येणार, म्हणजे 10,000 मधून 100 गेला 9,900. 9,900 आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जे पण चॅनेलवर नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईकच्या नंतर जर हाईप हे ऑप्शन आलं त्याला पण प्रेस करा. चला, आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करत जा. पुढचा प्रश्न आहे 3, 5, 7 हे अंक पुन्हा पुन्हा वापरून तयार झालेली 5 अंकी संख्या सर्वात मोठी संख्या कोणती? आता पुन्हा पुन्हा आपण वापरून हे करू शकतो, परंतु हे तिन्ही अंक वापरायचेच आहेत. या तिन्ही अंकाचा वापर करायचाच आहे. मग मी आधीच सांगितलं तुम्हाला, सर्वात मोठी संख्या करायची तर सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल 7. त्याच्यानंतर उरलेल्या याच्यातला मोठा अंक 5 आणि उरलेल्या याच्यातला 3. आणि जो सर्वात मोठा अंक आहे तो सुरुवातीला लिहायचा. जर 4 अंकी म्हणलं तर आपल्याला ही संख्या होईल, आणि 5 अंकी म्हणलं तर अजून एकदा 7 लिहावं लागेल. तर सर्वात मोठी 5 अंकी संख्या होईल 7. काय होणार आपल्याला 77,753 ही संख्या तयार होईल. 77,753 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये भेटून जाईल. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 206 हे अंक वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी संख्येत 0 हा अंक किती वेळा येईल? आता आपल्याला सर्वात लहान अंकी 5 अंकी तयार करायची आपल्याला. तर सर्वात लहान 5 अंकी संख्या काय येणार? सर्वात लहान संख्या करायची तर पहिले आपल्याला छोटी संख्या घ्यावी लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर छोटी, त्याच्यानंतर छोटी. परंतु हा 0 सुरुवातीला येत नसतो कधी, तर हा 0 इथे जाईल. म्हणजे जर आपल्याला 3 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची तर आपल्याला ती संख्या होईल 206 होईल. 4 अंकी सर्वात लहान संख्या बनवायची तर 2006 होईल. हे 206 झाले, हे 2006. पण आपल्याला 5 अंकी बनवायची 200006. आता ह्या संख्येपेक्षा लहान संख्या कोणतीच नसणार. त्या सर्व अंकाचा वापर करायचा, आणि ते 0 किती वेळेस आलेला आहे? तर 0 1 2 3 वेळेस येईल. 0 हा 3 वेळेस आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊत आपण. 7वा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्याला 1 0 3 5 9 यापैकी प्रत्येक अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या करायची. पहिले आपण काय करू, 5 अंकी सर्वात मोठी संख्या तयार करू. तर 5 अंकी सर्वात मोठी संख्या करायची असेल तर सर्वात मोठा अंक सुरुवातीला वापरावा लागेल. त्याच्यानंतर उरलेला अंक मध्ये सर्वात मोठा अंक, त्याच्यामध्ये उरलेला याच्यामध्ये सर्वात मोठा अंक 3 आहे, त्याच्यानंतर 1 आहे आणि त्याच्यानंतर 0. परंतु आपल्याला काय विचारलं, सर्वात मोठी विषम संख्या. मग ही विषम संख्या आहे का नाही? शेवटी आपल्याला विषम अंक पाहिजे राहतो. म्हणजे आपण जर हा 1 इथं नेला आणि हा 0 इकडे नेला तर आपल्याला सर्वात मोठी विषम संख्या होईल. ठीक आहे, तर ही सर्वात मोठी विषम संख्या, फक्त एकच अंक आपल्याला इकडच्या इकडे करायचा होता. तयार झालेली आहे 95,301 हा अंक आहे. 95,301. त्याच्यानंतर पुढचा आहे हे सर्व अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात लहान 5 अंकी विषम संख्येच्या शतक स्थानी व एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार आपल्याला विचारला. पहिले आपण काय करू, तर सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या आपण तयार करू. सर्वात लहान 5 अंकी विषम संख्या. मग आपण सर्वात लहान अंक घ्यायचा, पण सर्वात लहान आपण 0 नाही घेऊ शकत पहिले सुरुवातीला. मग आपण काय घेऊ, तर 2 हा अंक सुरुवातीला घेऊ. त्याच्यानंतर हा 0,
त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला छोटा अंक, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला छोटा अंक आणि शेवटचा अंक. आता ही सर्वात लहान संख्या झालेली आहे, पण ही विषम झालेली आहे की आपल्याला ही झालेली आहे सम, कारण शेवटी 8 आलेली आहे. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 असतात त्या सम असतात, परंतु आपल्याला विषम पाहिजे, कारण ते विषम पहिले आपण विषम संख्या तयार करायची. मग हा अंक फक्त एकच चेंज करायचा, हा इकडे जाईल, हा इकडे जाईल, मग तो विषम संख्या सर्वात लहान होईल. आपली ही विषम संख्या सर्वात लहान झालेली आहे. आता काय सांगितलं पहा, शतक स्थानचा आणि एकक स्थानचा. आता हे एकक, दशक, शतक. शतक स्थानला 3 आहे आणि एकक स्थानचा अंक, एकक स्थानचा अंक आहे 5. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार विचारला. 3 5 15 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, तर इथं उत्तर आहे 15, उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. त्यानंतर पुढचा आहे आपल्याला 2 ते 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून, म्हणजे 2 ते 6 म्हणजे काय, आपल्याला 2 पासून 6 पर्यंतचे सर्व अंक 2, 3, 4, 5 आणि 6 हे सर्व अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येतील हजार स्थानचा व दशक स्थानचा दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील बेरीज विचारली आपल्याला. त्यांची स्थानिक किंमत घ्यायची आणि बेरीज करायची. आता इथं सर्वात समसंख्या विषम संख्या नाही विचारली, याचा आपल्याला काय करायचं, सर्वात कोणती संख्या काढायची, 5 अंकी सर्वात मोठी संख्या. मग 5 अंकी सर्वात मोठी संख्या करायची, तर सर्वात मोठा अंक सुरुवातीला घ्यावा लागेल, उरलेल्या संख्येतला सर्वात मोठा अंक घ्यावा लागेल, त्याच्यानंतर 4 घेऊ, 3 घेऊ आणि 2 घेऊ. हे झालेलं आहे आपली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. आता याच्यातला काय सांगितलं त्यानं, कोणता संख्येतील हजार हजार स्थानचा अंक आहे हा, एकक, दशक, शतक, हजार. त्याची किंमत होईल स्थानिक किंमत 5000. आणि कोणता दुसरा विचारला, दशक दशक स्थानचा, एकक, दशक, या 3 ची किंमत होईल 30. ठीक आहे, त्याची स्थानिक स्थानिक किंमत. आता ह्याची काय म्हणलं त्यानं, आपल्याला बेरीज विचारली, या दोघांची बेरीज केली. 5 0 3 0 ही त्याची बेरीज येईल. 5 0 3 0 हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये येऊन जाईल. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. 2 प्रश्न राहिलेले आहेत. पुढचा आपण प्रश्न जर पाहिला, 10वा प्रश्न आहे. 2, 8, 6, 4 हे अंक किमान एकदा वापरून तयार झालेल्या 5 अंकी सर्वात मोठ्या संख्येच्या हजार स्थानचा हजार स्थानी कोणता अंक येईल असा विचारला. किमान एकदाच वापरायचा. तयार झालेल्या 5 अंकी संख्यात सर्वात मोठ्या संख्या, म्हणजे याच्यातली सर्वात मोठी संख्या करायची. हे सर्व किमान एकदा वापरायचे. मग आपल्याला काय करायचं, जो सर्वात मोठा अंक तो सुरुवातीला लिहायचा, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला मोठा अंक लिहायचा, त्याच्यानंतर उरलेल्या संख्येतला मोठा अंक आणि उरलेला अंक. परंतु ही संख्या जर पाहिली आपण 4 अंकीच झाली, मग 5 अंकी तयार करायची. मग जर मोठ्यात मोठी संख्या करायची असेल तर हा मोठा अंक पुन्हा लिहा, सुरुवातीलाच लिहा. ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झालेली आणि त्याच्या हजार स्थानचा अंक, एकक, दशक, शतक, हजार. हजार स्थानचा अंक कोणता आहे, 8. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा आहे 4 अंकी सर्वात मोठी संख्या व 2 अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती येईल. तर 4 अंकी सर्वात मोठी जर संख्या तर पाहिली आपण 9 9 9 9 आहे आणि 2 अंकी सर्वात लहान संख्या जर पाहिली तर 1 0 ही सर्वात लहान आहे. मी सुरुवातीला सांगितलं होतं मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या. आता यांची बेरीज आपल्याला करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. 9 सॉरी 2 अंकी 4 अंकी सर्वात मोठी संख्या बरोबर आहे आपल्याला. इथं 0 हाताला 1, 0 हाताला 1, 0. 10,009 10,009 आपल्याला हा पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर भेटून जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हे प्रकरण जे होतं ते संपवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ राहो.